हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि मी ट्रेनर आहे क्वांट्सॲप मध्ये. सो आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे, कारण आज आपण डिस्कस करणार आहोत ते व्होलॅटिलिटी वर डिस्कस करणार आहोत. लाईक IVR IVP, जर तुम्ही टॉपिक पाहिलाच असेल सब्जेक्ट मध्ये, तर IVR आणि IVP हे काय आहे आणि त्याच्यावर आपण कसं बेटर ट्रेड्स बनवू शकतो, कन्सेप्ट काय आहे, त्या पार्टचं लॉजिक काय आहे आणि ऍज अ ट्रेडर काय अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतील याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. डेफिनेटली खूप मजा येणार आहे, कारण खूप डिटेलमध्ये आणि स्ट्रॅटेजी सकट आपण ह्या गोष्टी कव्हर करणार आहोत. तो सोबत राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. आणि जर काही क्वेरीज असतील तर नक्की विचारा, स्पेसिफिकली कमेंट सेक्शन मध्ये, किंवा नोट डाऊन करा. सो व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही सपोर्टला मेल सुद्धा करू शकता त्या क्वेरीज, सो त्या आपण नक्की सॉल्व्ह करू. ओके. सो जास्त आपण इथे टाइम वेस्ट नको करूया, आपण डिरेक्टली कन्सेप्ट वर येऊया आणि कन्सेप्ट काय आहे ते समजूया. ओके. सो जस्ट अलाउ मी अ फ्यू सेकंड्स, मी तुम्हाला इथे स्क्रीन शेअर करतो माझी. ओके, जस्ट अ मिनिट. सो आय होप स्क्रीन आहे सगळ्यांना विजिबल माझी. ओके. नाव द थिंग इज की आजचा जो टॉपिक आहे तो आपला स्पेसिफिकली थोडाफार व्होलॅटिलिटी बद्दल आहे. राईट. सो व्होलॅटिलिटी, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, काय आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी? जनरली इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जर मार्केटमध्ये बघायचं, दोन स्पेसिफिकली वेगवेगळ्या गोष्टी म्हणतात. एक म्हणतील की फिअर आहे, किंवा दुसरं काही म्हणतील की मार्केट एक्सपेक्टेशन्स आहेत. राईट. की मार्केट किती मूव्ह करेल. राईट. सो दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. व्होलॅटिलिटी एक फिअर आहे आपण म्हणू शकतो. राईट. की मार्केटमध्ये किती फिअर आहे, की जनरली जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा स्टॉक्स पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच जर मी एक्सपेक्टेशन मिळतं, एक्सपेक्टेशन म्हणजे मूव्ह, की किती मोठा मुवमेंट येऊ शकतो. राईट. सो व्होलॅटिलिटीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. सो जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे जी इनव्हर्सली प्रपोर्शनेट विथ फ्युचर प्राइस आहे, म्हणजे नेगेटिव्ह कोरिलेशन आहे. की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते वाढते तेव्हा प्राइस जी आहे ना ती खाली पडते, स्टॉक्सची, इंडेक्सची. राईट. प्राइजेस खाली पडतात. सो पहिला जो कन्सेप्ट आहे ना तो व्होलॅटिलिटीचा नेगेटिव्हली कोरिलेशन आहे. ओके, फ्युचर प्राइस सोबत. सेकंड जर मी कन्सेप्ट बघायचा म्हटला, तर सेकंड जो आहे तो आहे मीन रिव्हर्टिंग. सो व्होलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते. ओके. सो ती मीन कडे परत येते. जर तुम्ही ते पाहिलात तर मीन कडे ती परत येणार, टॉप बनवणार, मीन कडे येणार, परत बॉटम बनवून मीन कडे येणार. ओके. सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक कुठेतरी व्होलॅटिलिटी मध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके. तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ना व्होलॅटिलिटीची, ती आपण बघू शकतो की इट हॅज अ स्टिकी नेचर. जर तुम्ही वरचा ग्राफ नीट पाहिला तर स्टिकी नेचर बघा, ती लोअर व्होलॅटिलिटी खूप वेळ सस्टेन करते, जेव्हा जेव्हा वरती जाते तेव्हा लगेच फॉल देते. राईट. सो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये खूप जास्त वेळ असते, त्याचा स्टिकी नेचर असतो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये. पण जेव्हा जेव्हा ती शूटअप देते वरच्या साईडला, तेव्हा तेव्हा एक फॉल आपल्याला बघायला मिळतो. राईट. ओके. चौथी जी गोष्ट आहे ती आहे व्होलॅटिलिटी प्राइस साठी तर नेगेटिव्ह आहेच, पण ती प्रीमियम साठी पॉझिटिव्ह आहे. सो दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. राईट. कोणते वाढणार? कॉलचे आणि पुटचे, दोघांचे प्रीमियम वाढतात. ओके. आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होते तेव्हा काय होणार? प्रीमियम ड्रॉप होणार, चीप प्राइस मध्ये असतात. ओके. सो पहिला कॅरेक्टरिस्टिक आपण काय बघितलं, की व्होलॅटिलिटीचा नेगेटिव्हली कोरिलेशन असतं प्राइस फ्युचर प्राइस सोबत. सेकंड काय असतं? सेकंड, इट इज हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, मीन रिव्हर्टिंग करत असतं ते. थर्ड जे असतं ते असतं की स्टिकी कॅरेक्टरिस्टिक असतं, लोअर व्होलॅटिलिटी मध्ये जास्त वेळ व्होलॅटिलिटी सस्टेन करते. आणि चौथा जो आहे तो असतो नेगेटिव्हली कोरिलेटेड विथ दी प्रीमियम. सॉरी, नेगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ दी प्रीमियम, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढणार, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडणार तेव्हा तेव्हा प्रीमियम खाली पडतात. ओके. ओके. नाव लेट सी, जर मी थोडंफार ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलो, आणि हा जो आपण बघतो ना हा कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय,
आता आपण म्हणणार की व्होलॅटिलिटी बेसवर असं आपण ट्रेड्स कशा फाइंड आउट करू शकतो, एक लॉजिक सकट. ओके, सो पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे आय व्ही रँक. म्हणजेच काय, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक. ओके, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँकची कन्सेप्ट काय आहे, आपण कसं फाइंड आउट करू शकतो, कर सॉरी ठीक आहे, करंट आय व्ही मायनस 52 वीक, किंवा जो डेटा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे ना, लो डिवाइड बाय 52 वीक हाय मायनस 52 वीक लो. ओके, हा जनरली फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवलात नाही ठेवलात तरी चालेल, पण सांगण्याचा उद्देश याचा आहे की जेव्हा जेव्हा आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक कॅल्क्युलेट करतो तेव्हा करंट आय व्ही मायनस 52 वीक्स लो डिवाइड बाय 52 वीक हाय मायनस 52 वीक लो, ह्याच्याने काय होतं की आपल्याला समजतं की करंट जो आय व्ही आहे मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकचा किंवा इंडेक्सचा, त्याचा रँक काय आहे. सो जनरली जर जास्त रँक असेल म्हणजे हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे, आपण समजू शकतो त्या पर्टिक्युलर स्टॉक एका वर्षभराचा टाइम पिरियड मध्ये. आणि जर लोअर रँक आहे दॅट मीन्स काय की एक लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये. सो जनरली लेट्स फॉर एक्झाम्पल, जर मी एक 100 व्होलॅटिलिटी करंट आय व्ही मायनस वीक लो आहे तो 30 घेतो सपोज. ओके, डिवाइड बाय 52 वीक्स आहे. सो 52 वीक्स आहे सपोज जर मी घेतो 150 चा आय व्ही असेल हायर्स आणि एक्झाम्पल साठी, आणि लोएस्ट जो आहे 30. सो किती येतात पर्सेंटेज, रफली येणार एक ऑलमोस्ट 58.3च्या आसपास एक पर्सेंटेज येणार याचे. राईट राईट, दॅट मीन्स वॉट की करंट जो काही स्टॉकची आय व्ही ही असेल ती एक ऑलमोस्ट मिडल रेंज मध्ये आहे, जास्त हेवी पण नाही जास्त खाली पण नाही. ओके, सो युजली जर आपल्याला हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये जर फाइंड आउट करायचं असेल तर आय व्ही रँक आपण ट्राय करतो अबाव 60 असेल तर हायर वॉल एन्व्हायरमेंट आपण बोलू शकतो की त्या स्टॉकची व्होलॅटिलिटी कुठेतरी हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये तो ट्रेड करतोय. आणि जर लो वॉल असेल तर आय व्ही बिलो 40 असेल तर आपण त्याला एक लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट बोलू शकतो. ओके, 60 अबाव 60 आय व्ही आर असेल दॅट मीन्स वॉट की त्या स्टॉकची करंट व्होलॅटिलिटी आहे ती खूप जास्त आहे आणि जे प्रीमियम जे आहेत जे आपण तिकडे घेतोय किंवा पे करतोय ते जास्त आपण पे करतो, एक्सपेन्सिव्ह मध्ये ते आपल्याला मिळतात. आणि जर आय व्ही बॉटम मध्ये असेल बिलो 40 असेल दॅट मीन्स खूप स्वस्तात प्रीमियम मिळतात, आय व्ही कम्पॅरेटिव्हली खूप लो आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकचा. हे आपण इझिली डिकोड करू शकतो कशामुळे, विथ द हेल्प ऑफ आय व्ही रँक. ओके, सो ह्याचा जनरली फायदा तेच आहे की वर्षभराचा आयव्ही नुसार आत्ताचा करंट आयव्ही कुठे ट्रेड करतो ते समजते. ओके, सेकंड जी गोष्ट आहे ना ती आहे आय व्ही पर्सेंटाईल. आय व्ही पर्सेंटाईल. ओके, आय व्ही पर्सेंटाईल काय आहे, आय व्ही पर्सेंटाईल म्हणजे एक लॉजिक घेऊन या आपण. लेट्स सी, एक क्लासरूम आहे. ओके, क्लासरूम मध्ये सपोज 100 स्टुडंट आहेत. ओके, एक जनरली जर माझ्या शाळेचं मी बघायला गेलो तर माझ्या शाळेत ऑलमोस्ट 63 जण होते, तुमच्या शाळेत असतील इनफॅक्ट खूप जास्त जण, पण जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मला ऑलमोस्ट 63 जण माझ्या एका वर्गामध्ये होती, मुलं मुली ऍड करून. सर एक एक्झाम्पल घेऊया तर 100 जण सपोज एका क्लासरूम मध्ये आहेत. ओके, आणि त्यांचा रिझल्ट आलाय सपोज. ओके, नाव तर पर्सेंटेज फॉर्म मध्ये रिझल्ट आलाय. सो लेट सी, एकाला मिळालेत 90%, जो खूप हायेस्ट स्कोरर आहे, आणि एकाला मिळाले लेट से 40%, जो खूप लोएस्ट स्कोरर आहे. ओके, आता लेट सी जर मी 100 मधले बघितले जर एकाला इकडे मिळाले सो ह्याचा पर्सेंटाईल काय होणार, 99% होणार. का, कारण ओव्हरऑल 100 जणांमध्ये तो एकटाच आहे की ज्याला ऑलमोस्ट 99% ओव्हरऑल 90% आहे. राईट, आणि जो बॉटम स्कोर आहे जो लोएस्ट स्कोरर आहे त्याचा पर्सेंटाईल किती असेल, 1%. व्हाय, बिकॉज तो एकटाच आहे ज्याला सर्वात कमी पर्सेंटेज आहे. राईट, बाकी सगळे आहेत ना ते ह्या लेन मध्ये असणार, मग इथे 50 असेल किंवा 60 असेल 70 असेल 80 असेल. राईट, सो बाकी सगळे ह्या रेंज मध्ये असतील. राईट, सो ह्यांचं ऑलमोस्ट 10% असतील, इथे 20% असतील. राईट, सो पर्सेंटाईल जनरली आपण कसं करतो, टोटल नंबर ऑफ ग्रुप त्या पिरियड ऑफ आपण घेतोय आणि करंट जो हायेस्ट वर आहे तो आपण पकडतोय
जो करंट लोएस्ट वर आहे तो आपण पकडतो. ओके, सो पर्सेंटाईल. सो लेट्स सी, जर आम्ही आयबीचं बघायला गेलो, सो करंट आयबी जो आहे डिवाइड बाय, जर मी वर्षभराचा डेटा पॉइंट घेतो 252 डेजचा, जो 252 डेज का घेतोय, कारण 252 डेज जे ट्रेडिंग डेज आहे युजली, जर मी सगळ्या सुट्ट्या वगैरे कॅन्सल केल्या तर तो जर पर्सेंटाईल त्याचा काढतोय, तर मला समजेल की करंट आयबी जो आहे तो कोणत्या पर्सेंटाईल वर ट्रेड करतो. ओके, सो एवढं सगळं सांगण्याचं लॉजिक एवढंच आहे की लेट सी आयव्हीआर अँड आयव्हीपी जर अबाव 60 किंवा 70 असतील, त्याला आपण म्हणतो हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके, आणि जर बिलो 40 किंवा 30 असेल, तर त्याला आपण म्हणतो काय, लो व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके, सो आता सपोज मला समजलं माझ्याकडे दोन स्टॉक आहेत, एक आहे ABC आणि दुसरा स्टॉक आहे तो आहे XYZ एक्झाम्पल साठी. ओके, ह्याचा जो स्टॉकचा आयव्ही आहे ना, सपोज ह्याचा IVR आहे सपोज 80 आणि IVP आहे सपोज ह्याचा 90. ओके, XYZ जो स्टॉक आहे त्याचा IVR आहे सपोज 30 आणि IVP जो आहे ह्याचा सपोज 25. ओके, ह्यावरून काय समजतोय की ABC जो स्टॉक्स आहे ना, हा स्टॉक आहे हाय वॉल मध्ये, राईट, आणि हा जो आहे लो वॉल मध्ये, राईट. आता विचार करा ऍज अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ सेलरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करा की जो आता मी हाय वॉल मध्ये दिसतोय ना, त्यात तर मी काय करणार, इथे येऊन मी ABC स्टॉक्स मध्ये सेलिंग जास्त प्रेफर करणार, राईट. आय प्रेफर व्हॉट, आय प्रेफर सेल हियर, राईट. आणि ह्यामध्ये एक बाईंग कुठेतरी बना, कारण ह्याचे प्रीमियम खूप स्वस्तात आहेत, राईट. सो जनरली लेट सी, जर मला दिसतंय की हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे, तर जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेली ना, की एक स्पाइक बनवतो टॉपला आणि पुन्हा रिटर्न खाली येतो, ते आपल्याला इथे कामाला येणार. सो जनरली आयबी कसा मूव्ह करतो, असा मूव्ह करतो ना, राईट. सो जेव्हा जेव्हा तो टॉपला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला क्विक फॉल दिसतो इथे. सो ऍज कम्पॅरेटिव्हली गोइंग विथ दी लॉंग व्होलॅटिलिटीच्या ऐवजी मी शॉर्ट व्होलॅटिलिटीवर जास्त प्रेफर देणार. का, कारण लॉंग व्होलॅटिलिटी टाइम घेऊ शकतो व्होलॅटिलिटी वाढण्यासाठी, पण जेव्हा जेव्हा शॉर्ट वॉल असेल तेव्हा तेव्हा मी काय करणार, एक क्विक फॉल मला व्होलॅटिलिटीमुळे बघायला मिळणार. सो त्यामुळे काय प्रीमियम ड्रॉप होणार. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट वॉलचा सिग्नल येतो किंवा हाय वॉल मध्ये असेल, तेव्हा गो विथ सेलिंग, राईट. का, जर आयव्ही ड्रॉप झाला तर प्रीमियम ड्रॉप होणार आणि त्याचा बेनिफिट मिळणार आपल्याला, राईट. सो जनरली आयव्हीचा जो इम्पॅक्ट असतो ना, व्होलॅटिलिटी इम्पॅक्ट मोर ऑन एटीएम स्ट्राइक्स. व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो एटीएम स्ट्राईकवर खूप जास्त असतो ऍज कम्पेअर आयटीएम अँड ओटीएम स्ट्राईक्स. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट व्होलॅटिलिटी असेल, जेव्हा जेव्हा आपल्याला शॉर्ट वॉल ट्रेड करायची असेल, तेव्हा तेव्हा काय करणार आपण, एटीएम स्ट्रॅडल सेल करणार, राईट. एटीएम म्हणजे काय, कॉल आणि पुट सेल. सो तुमचा पे ऑफ काही असा दिसेल, लाईक असा दिसेल, एटीएम स्ट्रॅडल सेल केल्यावर, राईट. सो ह्याच्यात तुमच्या फेवरमध्ये कोण असणार, एक तर व्होलॅटिलिटी असेल जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होईल तेव्हा, आणि थीटा तुमच्या फेवरमध्ये असेल, राईट. सो लेट्स से जर तुम्ही 1-2 दिवस 2-3 दिवस जरी होल्ड केला त्या पोझिशनला, तर थीटा हळूहळू डीके होणार आणि त्यानुसार तुम्ही त्याचा बेनिफिट पण मिळतो आहे, राईट. सो व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट तुम्हाला इथे कुठेतरी एक बेटर मिळतो. सेम लॉजिक जर ह्या कन्सेप्टला, कुठे गेला आपला, इथे जर आपण लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असू, तर काय होणार, मी लॉंग स्ट्रॅडल एटीएम कॉल अँड पुट बाय करणार,
बाय करणार. त्याला काय म्हणतो, लॉंग स्ट्रॅडल, राईट. त्याच्याने काय होणार, त्याने असं होणार की जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा काय होणार, व्होलॅटिलिटी वाढली माझे प्रीमियम्स वाढणार, सो आय बी अ बेनिफिट. ओके. फक्त त्याच्यात हे काय आहे, बॅरियर काय आहे, थिटाचा, की लोअर व्होलॅटिलिटी मध्ये जास्त वेळ सस्टेन केल्यामुळे थिटा हळूहळू इम्पॅक्ट करतो. त्यामुळे ट्राय करा की एखाद 2 दिवस ट्रेड ठेवा, त्यानंतर 2 3 मॅक्स टू मॅक्स 3 दिवस त्यानंतर ट्रेड्स काढून टाका, राईट. ओके. नाव द मेन थिंग इज, हे सगळं समजवण्यामागचं रिझन, ओके, हे सगळ्या गोष्टी समजवण्यामागचं रिझन हेच आहे की जो आता आपण डेटा पॉइंट बघणार आहोत, इवन जो ज्या डेटा पॉइंटवर आता आपण ट्रेड करणार आहोत, तो डेटा पॉइंटचा लॉजिक काय आहे ते मी तुम्हाला समजवलंय. ओके. सो लेट्स कम टू द डेटा पॉइंट. आपण बघूया कॉन्सेप्टच्या डेटा पॉइंटवर हा कुठे आहे. सो जस्ट होल्ड फॉर अ मिनिट, एकदा मी लॉग इन करतो. सो आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया त्या गोष्टीबद्दल. परफेक्ट. ठीक आहे. सो कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवर आता तुम्हाला काही अशी एक ओव्हरऑल स्क्रीन दिसेल. आपल्याला आयबीआर आणि आयबीपी साठी काय करायचं, अनालाइज वर यायचंय आणि वॉल ग्रिडवर यायचंय. ओके. वॉल ग्रिडवर जसं तुम्ही क्लिक करा, सो इथे बघा पहिला जो स्टॉक आहे तो कोणता आहे, नोकरी. नोकरीमध्ये त्याचा आयबीआर पाहताय तुम्ही किती आहे, समवेअर अराउंड 100च्या आसपास ट्रेड करतोय. आणि आयबीपी किती आहे, आयबीपी आहे ऑलमोस्ट 99.6%, राईट. काय समजते जे आता आपण पाहिलं की आयबीआर अबाव 60 असेल किंवा आयबीपी अबाव 60 असेल, दॅट मीन्स तो स्टॉक जो आहे हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला असेल. सो व्हॉट आय डू, आय गो अँड सेल दिस स्ट्रॅडल. स्ट्रॅडल मी तिकडे कुठे जाऊन सेल करू शकतो, राईट. कारण जेव्हा जेव्हा आयबी ड्रॉप होणार तेव्हा तेव्हा मला त्याचं एक बेनिफिट मिळू शकतो. ओके. बंधन बँक तुम्ही लास्टला बघू शकता, आयबीपी कुठेतरी एक चांगल्या पर्सेंटेजच्या आसपास आहे, पण आयबी ॲज वेल आता ऑलमोस्ट थोडाफार कमी लेवलला आहे. सो विल ट्राय टू फिगर आउट की दोन्ही कंडिशन्स आपल्यासोबत मॅच होत आहेत का. ओके. सेकंड गोष्ट म्हणजे बघायला गेलो तर there are two different things. लेट्स सी, जर मी नोकरीकडे आलो आणि त्याचा आयबी चार्ट ओपन करतो, ओके, आणि इथे सर्च करतो नोकरी. ओके. सो जर मी आयव्ही चार्ट जर बघायला गेलो इथे, आयव्ही चार्ट जर मी बघायला गेलो इथे, सो नोकरी बघा, जर मी इथे नोकरी सर्च करतो, ओके, नोकरीचा बघा करंट जो आयव्ही आहे तो आहे 48.44, राईट. राईट. यू कॅन सी त्याचा हिस्टॉरिकल डेटा हा पूर्णपणे आहे. जर आत्ताचा आयव्ही बघितलं तर करंटली खूप हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये नोकरी कुठेतरी ट्रेड करते, राईट. आणि स्पेसिफिकली हेच जी तुमची मॅन्युअल रिसर्च असते ना, तर जनरली कोणी नॉर्मल ट्रेडर काय करणार, इथे येणार आणि प्रत्येक स्टॉक चेक करणार की हा बघूया आता ह्याचा आयव्ही काय आहे, ह्याचा आयव्ही काय आहे, त्या बेसिसवर आपण ट्रेड बनवणार, राईट. ओके. सो दॅट इज अ थिंग. सिम्पली बघा, माझं म्हणण्याचं रिझन काय, जर तुम्ही नॅव्हल फ्लोअर नेट पाहिलात, राईट हँड साईडला बघा 7 मेला त्याचा जो आयव्ही होता तो मॅक्स आयव्ही होता 53%, 53चा होता पर्सेंटेज, सॉरी 53 होता. आता चेक करा, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 37 झालाय, राईट. ऑलमोस्ट जो फॉल मिळाला ना आयव्हीचा एका ह्याच्यात, विचार करा किती प्रीमियमचा चेंज झाला असेल एका ड्रॉपमध्ये, एका दिवसाच्या वॉल ड्रॉपमध्ये. सो तेच आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ वॉल ग्रिड. ओके. सो लेट्स सी, जर मला एखादा कोणता स्टॉक मिळाला ज्यात एक चांगली मोमेंटम आहे, आयबीआर आयबीपी खूप चांगल्या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड करतात, सो मी काय करणार, मी येणार ट्रेडिंग वरती आणि येणार ऑप्शन्स आर्किटेक्टवर. ओके. ऑप्शन्स आर्किटेक्टवर जसं मी आलो ना, सो इथे अनेक कस्टम स्ट्रॅटेजीज आपण बनवू शकतो या डेटा पॉइंट थ्रू, या टूल थ्रू.
पण जर जनरली मला लोअर व्होलॅटिलिटी सॉरी शॉर्ट वॉल ट्रेड बनवायची असेल तर आपण काय बोललेलं, एक स्ट्रॅडल विकायचा, राईट. सो स्ट्रॅडल कसा विकायचा, सो स्पेशली लेट्स सी जर मी नोकरी इथे सर्च केलं, सो नोकरीमध्ये मी आलो, इथे येणार ऑस्किलेटिंग मध्ये येणार, जिकडे तुम्हाला इथे मिळेल शॉर्ट स्ट्रॅडल, राईट. क्लिक केलं, सो यू कॅन सी ह्याने ऑटोमॅटिकली एक एटीएम कॉल अँड पुट विकले आहेत, राईट. सो तुम्हाला स्ट्राईक सिलेक्शनला हेल्प करतो, जनरली काय स्ट्राईक सिलेक्शन असते त्यासाठी हेल्प करतो, त्याला तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. पण शॉर्ट स्ट्रॅडलला जनरली आपण एटीएम स्ट्राईक्सच बघतो. सो इथे बघा 5950 इज द करंट मार्केट प्राइस ऑफ नोकरी. इथे शॉर्ट स्ट्रॅडल इथे लिहून पण आले, 5950 कॉल ऑप्शन सेल केलंय, 5950 पुट ऑप्शन सेल केलंय. ओके, नाव यू कॅन सी इथे तुम्हाला तुमचा पीएनएल समजेल की काय असेल आणि काय प्रॉफिट तुम्हाला असेल त्या गोष्टी त्या दिवशी. अजून 15 दिवस एक्सपायरीला आहे जेव्हा मी रेकॉर्ड करते व्हिडिओ 30 मे ची. सो लेट्स सी मार्केट जर 2 दिवस इथे राहिला आणि आयबी जो ड्रॉप झाला, लेट्स सी ऑलमोस्ट -20. ओके, सो तुमचा जो पीएनएल असेल तो काय असेल तर तुम्हाला इथे इझिली समजून जाईल, राईट. त्या रेंजमध्ये मार्केट राहिला तर, राईट. सो हे तुम्ही इझिली इकडे चेक पण करू शकता की तुमचा ओव्हरऑल किती प्रॉफिट होऊ शकतो, किती लॉस होऊ शकतो, आणि त्यानुसार तुम्ही एक तुमचा ट्रेड मॅनेज करू शकता. ओके, लेट्स सी जर तुम्हाला फिअर आहे मार्केटच्या मोमेंटमचं, की बाजार मार्केटमध्ये कधीही मोमेंटम येऊ शकतं, अनएक्सपेक्टेड आहेच काही गोष्टी मार्केटमध्ये, राईट. सो मोमेंटमची भीती आहे, सो काय करा, त्याला बटरफ्लाय मध्ये कन्वर्ट करा. ओके, सो लेट्स सी 5950 चा जर मी कॉल ऑप्शन सेल करतो तर मी त्याला थोडा वरती हे करतो, हेच करतो, तो 59 किंवा 60 ऑलमोस्ट 10 which is fine, कॉल ऑप्शन. ओके, आणि खाली पुट ऑप्शनला मी काय करणार, ऑलमोस्ट 5900 पुट ऑप्शन. ओके, सो मी इथे काय शॉर्ट अँड बटरफ्लाय बनवणार, राईट. सो त्या बेसिसवर मला जो काय एक थोडाफार माझा रिस्क फार कमी होईल आणि त्या बेसिसवर मला ट्रेड्स बनवायला हेल्प होईल, राईट. सो ट्राय करा, आणि जस्ट एक एक लॉजिक इथे येईल की ट्राय करा की हे लिक्विड स्टॉकवर जास्त करा, राईट. त्यामुळे तुम्हाला कसं एक पोझिशन क्रिएट करायला इझी होईल. आणि आयव्हीआर आणि आयव्हीपी जो हा कन्सेप्ट आहे डेफिनेटली खूप चांगला कन्सेप्ट आहे, खूप रिसर्च आहे या डेटा पॉइंटवर. जो सेलर आहे त्याला ऑलमोस्ट समजलं असेल आपला ह्या ओव्हरऑल व्हिडिओचा टॉपिक काय आहे. बाईंग साठी पण आहे, बाईंग साठी आपण जनरली काय करणार, लॉंग स्ट्रॅडल बनवणार, राईट. पण जनरली ऑप्शन सेलिंग साठी आयव्हीचा जो इम्पॅक्ट आहे तो मेनली ह्या व्हिडिओचा मेन उद्देश होता की कव्हर करणं, राईट. सो एकदा चेक करा, समजून घ्या कन्सेप्ट काय, आणि डेफिनेटली काही क्वेरीज असेल तर रिच आउट करा आपल्या टीम सोबत. खाली सपोर्ट सेक्शन मध्ये तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी मिळतील. सो इन डिटेल तुम्हाला जर काय जाणून असेल तर support@concept.com वर तुम्ही रीच करा. डेफिनेटली टीम आहे तिकडे जी तुम्हाला हेल्प करेल त्या गोष्टीसाठी. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम, हॅव अ नाईस डे.